तदनंतर आमच्या एवन जोडीकडून छोट्या एवन जोडीचा आमच्या भाचे कंपनीचा आमचे सोनू डाकी यांचे भाचे आहेत आणि त्यांना इथे आपण पाहतोय सन्मानित केलं जातं आमच्या एवन जोडीकडून. पाहू शकता आपण आमच्या एवन जोडीकडून एवन आणि आमचे निलेश पाटील यांचे सासरे आहेत आदरणीय अण्णा कचेर पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती मी सुकेजी डाकी यांना विनंती करतोय. अण्णा कचेर पाटील आमचे निलेशजी पाटील यांचे सासरे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना महाराष्ट्राचं महावस्त्र ही माईची आपुलकीची शाल स्नेह प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी मोरे. नवीन सामन्याला सुरुवात झाली आहे. मालोडी विपक्ष जय थाप्यावाला देवा केवणी संघ प्रथम बॅटिंग करत आहे आणि आत्तापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा धावफलकावर. एक कॅच देखील ड्रॉप झाली. आता मात्र एक चांगला फटका बॉल उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार. चौकारानं षटकाचा शेवट केलाय फलंदाजानं. राज मडवीच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बिनबाद 8. 6 धावांचं योगदान राज मडवीनं दिलंय. 3 चेंडूंचा सामना केलाय. तेजसनं देखील 3 चेंडू खेळलेत. एक सहज झेल विकेट कीपरकडून ड्रॉप झाला. तर आदरणीय निलेशजी पाटील यांचे मामा जयसिंग पाटील आणि शरद पाटील यांचं इथे शुभागमन होतं क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. निलेशजी पाटील यांचे मामा जयसिंग पाटील आणि शरद पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये स्वराज मडवीकडून पाहायला मिळाली पण थोडासा अनलकी ठरला. नाहीतर एक गडी त्याने जरूर बाद केला असता. संधी निर्माण करून दिली होती आपल्या टीमला परंतु विकेट किपरला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तेजसला जीवदान मिळालंय आणि पाहायचंय त्याचा कितपत तो फायदा उचलतोय. आजच्या दिवसातील हा 4था सामना तुम्ही पाहत आहात केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून स्वागत असेल. या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांच्याकडून. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निलेश. ऑन दी अप खेळलाय. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर बॉल खाली आणि यावेळेस कुठली चूक होत नाहीये. सुरेख झेल फलंदाज बाद. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. पहिल्या विकेटचं पतन तेजसला या अगोदर जीवदान मिळालं होतं मात्र त्याचा काही फायदा उचलता आलेला नाही. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद होतोय. 4 चेंडूंचा सामना केला. स्ट्राईक रेट फक्त 50चा. 8 या धावसंख्येवर हा पहिला धक्का लागलाय जय ताप्यावाला देवा केवणी संघाला. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला या मॅचमध्ये. मालोडी संघाच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कॅप्टनला जशी अपेक्षा होती तशी गोलंदाजांनी सुरुवात जरूर केली आहे आणि असं म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजेच अर्ध काम झाल्यासारखं असतं पण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड अशी म्हण जी आहे ती फार महत्त्वाची आहे. सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. सुरुवात जरूर तुम्ही चांगली केलीत मात्र यानंतर देखील चांगला खेळ करावा लागेल. डाव्या एष्टीच्या रोखानं हा बॉल उंच उडवलाय हवेत. वेकेंट एरियामधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी.
सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुके डाक निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुके डाक निलेश पाटील या एवन जोडीनी राज मडवीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येतोय आणि दोन्ही चौकार आपण पाहिलेत बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला. थँक्यू. तर व्यासपीठावर आपण पाहू शकता अण्णा कचेर पाटील यांच्या समवेत जयसिंग पाटील, शरद पाटील, सुखदेव गायकवाड आणि सत्यवान माळी हे सर्व मान्यवर येथे उपस्थित. त्यांचं सहर्ष स्वागत एवन जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. पॉवर प्लेचा सुरेख वापर करत असताना फलंदाज राज मडवी सलगचा हा दुसरा चौकार येतोय. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी चषक ठेवलाय नावानी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुकेश डाके खूप चांगल्या टचमध्ये आहे फलंदाज राज. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन इम्प्रोवाइज पद्धतीनं खऱ्या अर्थानं फटके मारले जातात. स्ट्रोक्स क्रिएट केले जात आहेत. फील्ड प्लेसमेंट पाहून फटके खेळले जात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला क्लिअर केला अगदी सहजरित्या आणि सलगचा हा तिसरा चौकार आहे राज मडवीचा. पहिल्या षटकाच्या अखेरच्या बॉलवर त्याने चौकार ठोकला होता. या षटकामध्ये स्ट्राईक मिळाल्यानंतर लगेच 2 चौकार आलेत. आता मात्र लॉफ्टेड फटका आहे ऑन साईडला. धमाका बॉल निघून जातोय स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी चषक ठेवलाय नावानी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुके डाक निलेश पाटील या एवन अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. बॉटम हँडचा सुरेख वापर करत असताना अचूक टायमिंगच्या जोरावर हा षटकार ठोकलाय फलंदाज राज मडवीनं. राज मडवी इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. 20 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फक्त 6 चेंडूंचा सामना केलाय. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 1/22. दर्पण मडवी नवीन फलंदाज आहे जो सध्या नॉन स्ट्रायकर सेंडला. निलेश काठे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आली मात्र त्यानंतर मागडं षटक. वाव व्हॉट अ शॉट. बॅकफुटला जाऊन बॉल काढलाय कव्हर पॉईंटच्या वरून. आणखी एक चौकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी चषक ठेवलाय नावानी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी हा फटका अगदी चेंडूच्या मेरिटवर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला आधीच जणू काही तयारीत होता कारण या आधीचा बॉल अगदी स्लॉटमध्ये आला होता. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि उरण फुंडे संघ. आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इनसाइड एज डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडून फिल्डर बॉलवर येतोय. यावेळेस फक्त सिंगल मिळते. फार खर्चिक षटक हे आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 19 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली होती निलेशनं आणि तो जो काही आनंद त्याला मिळाला होता पहिल्या बॉलवर तो गगनात मावेनासा झाला होता. परंतु त्यानंतर तो आनंद जास्त काळ टिकलेला नाही. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/27. 25 धावांवर बॅटिंग करत आहे राज मडवी. दर्पणने अजूनही कुठल्याही चेंडूचा सामना केलेला नाही. दमदार बॅटिंग राज मडवी करतोय आणि तो जर आणखी 2 ते 3 षटकं खेळपट्टीवर थांबला तर खूप मोठी धावसंख्या कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते. सुरुवात त्याने केली बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला मोठमोठ्या फटक्यांनी. चौकार सातत्याने त्या दिशेनं त्याने ठोकले. 3 चौकार पहिले त्याचे तिकडेच आले होते लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे. त्यानंतर मिडविकेटला एक बॉल उडवला षटकारासाठी आणि त्यानंतर त्याने दाखवून दिलं की तो फक्त ऑन साईडलाच नाही तर ऑफ साईडला देखील चांगले फटके खेळू शकतो. ऑफ साईडला एक कट फटका मारला होता पिच कव्हर पॉईंटच्या वरून. तो एक देखणा फटका होता. तर मैदानाच्या दोन्हीकडे तो चांगली बॅटिंग करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि निश्चितच गोलंदाजांसाठी तो जर अजूनही काही काळ खेळपट्टीवर थांबला तर आणखी जास्त डोकीदुखी असेल. फ्लाइंग स्टार्ट राज मडवीने दिलाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय स्वराज. त्याचं हे दुसरं षटक फुलटॉस आहे. यावेळेस अचूक टायमिंग साधता आलं नाही. लॉंग ऑफला 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते राजला आणि आता मात्र स्ट्राईक असणार आहे दर्पणकडे.
दर्पण जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघावर थोडंसं दडपण होतं, कारण पहिला गडी लवकर बाद झाला होता. मात्र दर्पणवरचं जे दडपण आहे ते काढून टाकलं आहे फलंदाज राजनं, कारण त्यानंतर जे 4-5 चेंडू आपण पाहिले तर त्याच्यावर खूप चांगले फटके त्यांनी सजवलेत आणि संघाची स्थिती आता चांगली पाहायला मिळते. मोठी आउटसाईड एज शॉर्ट दरम्यानला बॉल तिथे फील्ड केला जातोय. एक धाव मिळते. जोरात ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, एक एक्सपान्सिव्ह ड्राईव्ह खेळायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडूच्या रेषेत योग्य पद्धतीने न जाता खेळण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी त्याने बॅट फिरवली होती, त्यामुळेच आउटसाईड एज लागली, पण कुठलंही नुकसान झालेलं नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 29वर जाऊन पोहोचली आहे. केवणी संघ या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत आहे. लोफुल टॉस एलिव्हेशन प्राप्त करू शकलेला नाही आहे फलंदाज. वाईड ऑफ डीप मिड विकेट, तेथे फिल्डर उपस्थित, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. हा एक कमजोर बॉल होता आणि पहा रिॲक्शन राज मडवीचं, स्वतःशी फार निराश दिसतोय तो. त्याला माहिती आहे की या चेंडूवर किमान 4 धावा येथे येणं गरजेचं होतं. खरं तर षटकारासाठी देखील एक योग्य बॉल होता आणि ऑन साईडला वेगाने वारे देखील वाहत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. या एंडकडून गोलंदाजी करणं तेवढं सोपं काम नाही आहे, पण हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बिग आउटसाईड एज, पण नशीबवान ठरतोय फलंदाज सातत्यानं दर्पण. आणखी एक सिंगल मिळते. फक्त सिंगल्स येत आहेत ह्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगला मारा केला होता स्वराजनं. 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी स्वराजकडून पाहायला मिळते. ऑफ साईडला 2 खेळाडू, सीमारेषेवर ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. बॉल वळवला आहे ऑन साईडला, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. आणखी एका सिंगलची भर धावसंख्येत पडली जाते आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 32वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थँक्यू अजय. यापुढचा सामना कुठला असेल आपण अनाऊन्समेंट करायची आहे. यापुढचा सामना, यानंतरचा सामना असेल बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि फुंडे उरण या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनं टॉससाठी यायचं आहे. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला वजन घेत असताना, थोडा स्विवल करत असताना बॉल तटवला आहे डीप मिड विकेटला. एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉल्स आपण पाहिले या षटकामध्ये आणि 6 सिंगल्स आल्या. बोरपाडा आणि डोहले दोन्ही संघाचे कर्णधार, आपण ड्रेस कोड परिधान करून टॉस बॉक्स जवळ यायचंय. बोरपाडा आणि डोहले दोन्ही संघाचे कर्णधार. पहा, काही ॲडजस्टमेंट आम्ही सातत्याने इथे करत असतो आणि जशी काय ॲडजस्टमेंट असणार आहे त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. तर संदीप मोरे यांनी जसं सांगितलं की आता पुढचा सामना डोळे संघाचा असणार आहे, तर त्यांनी यायचं आहे आणि आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आतिश गोडविंदे येथे पोचत आहेत. एक नामवंत क्रिकेटपटू, आपलं हार्दिक स्वागत असेल. डोळे संघाकडून आपण आतिशला खेळताना पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात बोरपाडा संघ असणार आहे. बोरपाडा संघाने देखील त्वरित रिपोर्ट करायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 33 धावा धावफलकावर फक्त 1 गडी बाद झाला आहे. स्थिती तर चांगली दिसते आपल्याला. जय थाप्यावाला देवा केवणी संघाची. टॉस गमावल्यानंतर हा संघ प्रथम बॅटिंग करत आहे मालोडी संघाच्या विरोधात. अजूनही 3 षटकं बाकी आहेत इनिंग्समध्ये. ड्रिंक्स ब्रेक आता समाप्त होत आहे. ज्ञानेश्वर पाटील फार मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचे निश्चितच आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण आमची देखील ते काळजी घेत आहेत, आमच्या जेवणाची काळजी घेत आहेत आणि खूप स्वादिष्ट रुचकर असं भोजन आम्हाला दररोज त्यांच्या हातचं इथे जेवायला मिळतं. त्याबद्दल त्यांचे पुनश्च धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची. पुढील 3 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब यांना. थँक्यू सो मच. आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका अजयने माईक हँडवर केला आहे, पण इथे पहिल्या चेंडूवर बाबत एक धमाका पाहिला म्हणजे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग फटका, षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री.
चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून दर्पणच्या बॅटमध्ये एक अप्रतिम आणि उत्तुंग फटका पाहायला मिळतोय आणि षटकाराने धावसंख्या सुद्धा उंच उडी किती जाऊन विसावते जाऊन धाव फुलकर मला सांगतात अल्पेश गायकवाड. एकूण अंकित झाले ते 39 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या फलंदाज 8 या धावा संख्येवर बाद झाला. 31 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. हा चेंडू हवेमध्ये शेतशक मागे जातोय, जज करतोय पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत्या दर्पणकडून. धावसंख्या 41, 41 धावा धाव फलकावर. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी दर्पण आणि त्याचबरोबर तुम्ही आता फलंदाज आघाडीचा तो म्हणजेच राज मडवीकडून. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता पण टायमिंग झाला नाही. चेंडू बॅटची आतलीकडे घेऊन देतो तो स्क्वेअर लेगमध्ये. इथे ती फक्त एकच धाव. दर्पणला स्ट्राईक एंडला येतो तो राज. आघाडीला येत असताना खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. ओपनिंगला येऊन 11 चेंडू आतापर्यंत 28 धावांचं योगदान. जय थापीवाला देवा केवणी या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहता हा संघ इथे खेळतोय, मैदानावर बॅटिंग करतोय मालोडी संघाच्या विरुद्ध. स्ट्रायकिंगला राज मडवी ओपनिंग बॅट्समन. ओव्हरपिच होता, फटका बनवलाय आणि फटका सजवलाय सुद्धा. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून सी मार्च बाहेर 6 धावा. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश थँक्यू. पाटील. उजव्या गुडघ्यावर झुकत असताना ताकद जबरदस्त इथे मात्र युटिलाइज केली आणि काय फटका एक्झिक्यूट केला तुम्ही बघू शकता पुन्हा त्या ॲक्शन रिप्लेमध्ये. ओक्स्टमच्या थोडासा बाहेर आला, ताकद झोकली पूर्णपणे फटक्यावर आणि आपल्या उजव्या गुडघ्यावर झुकत असताना काय एक्झिक्यूट केला आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. षटकारीन धावसंख्या सुद्धा वेग पकडते धावफलकावर. विशाल रावतेच्या अगेन्स्ट जबरदस्त आक्रमण. 2 षटकार आतापर्यंत, 1 सिंगल 1 डबल. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती, अप्रतिम डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी फॉर राज मडवी. लोअर फुटचा चेंडू टाकला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि फसव्या चेंडूने अक्षरशः फसवलंय ते स्ट्रायकिंग राज मडवीला. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक विशाल रावतेकडून. धावसंख्या 48, 14 षटक मार्गस्थ आहे, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल पुन्हा स्लोअर 1 चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. चांगलं कमबॅक या षटकामध्ये विशाल रावतेकडून. षटक समाप्त होते, 16 धावांचं षटक पाहायला मिळालं. 2 षटकार, 2 सिंगल 1 डबल आणि चांगलं फाईट बॅक मैदान याच्यातमध्ये पाहायला मिळतं. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आत्तापर्यंत 41 धावा पार्टनरशिपमध्ये पाहायला मिळतात त्या दर्पण आणि त्याचबरोबर राज मडवीच्या या 2 फलंदाजांमध्ये. दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहतो आहोत केंद्रीय राज्यमंत्री चषक हेवन जोडी. सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सलग 3ऱ्या वर्षामध्ये आणि सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते की स्पर्धेमध्ये कॅश प्राईज नाही तर बाईकची संख्या तुम्हाला सातत्याने वाढत असताना प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. यावर्षी नवीन नवीन संकल्पना घेऊन चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, वेळ घेऊ नका. टीम मालोडी नवीन संकल्पना, नवीन संकल्प क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. यावर्षी स्टँडची संख्या वाढली आहे, तब्बल 10 स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम आणि दिमागदार, डोळ्यात अक्षरशः पारणं फेडणार एक जबरदस्त व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. ज्या व्यासपीठ तुम्हाला पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. कालसुद्धा आपण बघितलं की राजकीय क्षेत्रातली सुद्धा खूप मोठी मंडळी तुम्हाला व्यासपीठवर पाहायला मिळाली होती. हायड्रोलिक टॉसबॉक्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्क्रीनसुद्धा त्याची लेंथ वाढली आहे, लांबी वाढली आहे, मोठी स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. हे सुद्धा एक नवीन बदल तुम्हाला प्रत्येक वर्षी या स्पर्धेत पाहायला मिळतात आणि प्रत्येक कॅप्टन दिवसात तेच उल्लेख करतो आहे की या स्पर्धेमध्ये तर आम्हाला खेळायलासुद्धा आवडतं आणि प्रत्येक वर्षी नवीन बदल होत असतात. त्यामुळे ही स्पर्धा अजून उंचीवर जाऊन पोचलेली आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी केली जाईल. रुपेश काठे, रुपेश पाटीलचं हे पहिलं स्पेल आहे. बघूया आपण गोलंदाजी मैदानावर ज्याप्रमाणे गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. गोलंदाजी करताना स्वराज मडवी 2 षटकं हाताळली, एकही निर्धाव नाही, 14 धावा खर्च केल्या, विकेट मिळाली नाही त्याला. निलेश काठे 1 षटक 19 धावा 1 विकेट आणि विशाल रावते मागचं षटक हाताळलं, 16 धावा खर्च केला पण विकेट त्याला मिळाली नाही आहे. स्ट्राईक एंडला आपण बघूया फलंदाज आहे तो राज
शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साइड अप्रतिम फटका फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. कॅमेरामॅनच्या बाजूने सीमारच्या बाहेर षटकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू शॉर्ट ऑफ लेन ठेवला आणि मात्र भरपूर रूम भेटला. इथे मात्र राज मडवीला अक्षरशः तुटून पडलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 5 अर्धशतकं बघितली, ती सुद्धा नाबाद बघितली आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व खेळाडूंनी झुंज दिली 5 अर्धशतक ठोकत असताना. आणि दुसरं तुम्ही पाहतात राज मडवी जवळजवळ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक 41 धावा, संघाई धावसंख्या धावफलकावर 55. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ हवेमध्ये चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर स्क्रीनच्या बरोबर समोर. आणि हा उत्तुंग षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन. बेधुंद करणारी फलंदाजी. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. वैयक्तिक 47 धावा. नाम तो सुनायोगा राज मडवी. क्रॅकिंग बॅटिंग. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. चिंध्या चिंध्या करतोय गोलंदाजाच्या. खरपूस समाचार घेतोय राज मडवी. ऑन फायर. अवघ्या 16 धावा 16 चेंडू आणि हा कट करायचा प्रयत्न पंचचापी आणि यस इट इज. फलंदाज बाद होणार. संयम ठेवू शकला नाहीये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला आणि कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात एक प्रेशियस विकेट मिळाली आहे. या षटकामध्ये गोलंदाज रुपेश काटेता आणि तुम्ही आता फलंदाज बाद होते. इनसाइड एज होती आणि मोठा धक्का लागलाय. राज मडवी बॅक टू द पवेलियन. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री Thank you. चषक ठेवलाय Thank you. नावानी. बोरपाडा संघाचा कर्णधार आणि डोहले संघाचा कर्णधार आपण गणवेश परिधान करून ही 6 षटकं संपण्यापूर्वी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या टेक्निकल टीम आणि स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आपण फ्लड लाईट्स ऑन करण्यासाठी LED स्क्रीन ऑन करण्यासाठी आपण तयार करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप. एक मोठी विकेट मिळाली आहे आणि 6वं अर्धशतक पाहायला जे आपल्याला मिळालं असतं सुभाष, ते मात्र थोडक्यासाठी हुकलंय. चांगली बॅटिंग केली राज मडवीने. जबरदस्त किल्ला लढवला. वैयक्तिक 47 धावांचं अप्रतिम योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. 12 चेंडूचा सामोरे गेला. 4 षटकार 4 चौकार. काय खेळी केली आहे राज मडवीने. चांगला चेंडू इनसाइड एज. परफेक्ट वाईड यॉर्कर. काय कमबॅक केलंय या षटकात रुपेश काटेने. पण या षटकात आपण बघितलं की सुरुवातीचे 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार. असं वाटलं की स्पर्धेतलं 6वं अर्धशतक पाहायला मिळणार की काय. आणि त्याच मुमेंटला कलाटणी दिली आपल्या गोलंदाजीतून. चांगला चेंडू चांगला कमबॅक. अप्रतिम डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करतायत आणि शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे फलंदाज चुकतंय. प्रत्येक चेंडू तुम्ही ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. नवीन आलेला फलंदाज मैदानावर मानवच्या माध्यमातून आणि दोन्ही चेंडू बॅक टू बॅक निर्धाव गेलेत. हा चेंडू बघतायत लेग स्टिकच्या बाहेर आहे. चेंडू वाईट डिलिव्हरी. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये या षटकामध्ये. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. ती धावफलकावर एकूण 62 या धावसंख्येवर. 62 लॉस ऑफ 2 इन 4.5 ओव्हर्स. दर्पण नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 6 चेंडू आतापर्यंत 12 धावांचं योगदान स्ट्रायकिंग एंडला मानव. खातं अजून उघडायचं आहे. चांगला चेंडू होता. अप्रतिम डिलिव्हरी. मगाशीच उल्लेख केला की प्रत्येक चेंडू क्रॉस बॅटेड शॉर्टच खेळायचा प्रयत्न होतोय आणि याचा कोणीतरी फायदा उचलला आणि अप्रतिम चेंडू हाताळलाय. उजवी वाकवली आहे. फलंदाज बाद. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील. सुपर डिलिव्हरी. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त कमबॅक. सुरुवातीचे 2 चेंडू 2 षटकार. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. वेळ घेऊ नका ताबडतोब. मालवडी संघ
मालवडी संघ कॉपरेट करा. बघा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्याच संघांना पेनल्टी लागली नाहीये. आपल्या संघाला सुद्धा पेनल्टी नको असेल तर आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. परत सर रुपेश काटे या गोलंदाजाने चांगली वापसी केलेली आहे, कारण पहिले 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर काय कमबॅक केलेलं आहे गोलंदाजाने. 2 मोरे टिपण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. धावसंख्या 62 धावा, 3 गडी बाद. विशाल रावते सेकंड स्पेलमध्ये ते गोलंदाजी करण्यासाठी एक स्पेल हाताळायला 16 धावा खर्च केल्या. सफलता त्याच्या हाती लागली नाही. आणि बघायचं संगणकाचा प्रयत्न या षटकामध्ये विशाल रावतेला आणलंय, जेणेकरून त्याच्याकडून एखादी विकेट आपल्या संघाला मिळेल. 62 लॉस ऑफ 3. वी आर इन द लास्ट ओव्हर. 62 3 विकेट डाऊन, 5 ओव्हर कंप्लीटेड अँड दर्पण ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचा होता, टायमिंग झाला नाही आहे. चेंडू क्रॉस बॅटेड शॉट होता हा सुद्धा. ओव्हरपिच डिलिव्हरी अँड एक क्विक सिंगल. धावसंख्या 63 धावा धाव फलकावर. 63 ऑन द बोर्ड. विशाल रावते निर्णायक षटक तो घेऊन आलाय. फुलटॉस आहे, फटका मिस झालाय, मिस टाइम आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली प्रयत्न खूप चांगला होता विकेट किपरचा, पण तोपर्यंत 2 धावा मिळतात. फुलटॉस चेंडूला मोठ्या फटक्यात इथे कन्व्हर्जन करता आलं नाहीये. फटका मिस झाला, 2 धावा मिळतात या चेंडूवर. यानंतर होणारा सामना स्वराज 11 ढोळे वर्सेस एनआर बोरपाडा. दोन्ही संघटनांनी रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर. या षटकातले अजून काही चेंडू शिल्लक आहेत मैदानावर, ते 4. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टननी ताबडतोब रिपोर्ट करा. स्ट्राईक एंड अमित पाटील, खातं उघडले 2 धावेने. हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय, कॅच, फलंदाज बाद. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला स्वराज 11 ढोले विपक्ष एनआर बोरपाडा या 2 संघामध्ये वॉर्ड मॅच, बिग मॅच परत सर आपण पाहणार आहोत. कारण एका बाजूला आतिश गोडविंदे तर दुसऱ्या बाजूला बिंदास लसणे. क्या बात आहे, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं की जेव्हा विद्युत प्रकाश जोतात, कारण एक इनिंग अजून या सामन्याची बाकी आहे. विद्युत प्रकाश जोतामध्ये निश्चितच लाईट्सने मात्र पूर्णपणे मैदान कव्हर होईल. आणि आमचं पूर्णपणे खेळाडू कक्षसुद्धा तुम्ही बघतात किंवा खेळाडू कक्षाच्या बाजूला प्रेक्षक कक्ष हा सुद्धा तुडुंब भरला जाईल. एनआर बोरपाडा वर्सेस स्वराज 11 ढोळे. 65 लॉस ऑफ 4. पंकजने मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये किपरच्या डोकारून चेंडू येणारा अप्रतिम टिपलाय. फ्लडलाईट्स ऑन व्हायला सुरुवात झाली आहे. रुपेश मडवी ऑलरेडी पोहोचलेले आहेत स्वर्गंगा डेकोरेटर्सचे. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. दुसरी शिफ्ट आता हळूहळू सुरू होईल फ्लडलाईट्स ऑन झाल्यानंतर. आमचे स्कोरर तर बदलले, त्यांनी शिफ्ट चेंज केली. अल्पेश गायकवाड आमच्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सकाळ सत्र ज्ञानेश्वर मुकादमने पार पाडलं. आमची टेक्निकल टीमसुद्धा आली आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर सुद्धा टेलिकास्ट बघतो. स्लोअर 1 चेंडू, हलकंसं परिवर्तन, पूर्णपणे डॉमिनेट केलं या चेंडूवर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळला आहे, चांगलं कमबॅक. पहिल्या षटकात 16 धावा खर्च करून सुद्धा संघनायकाने जो विश्वास दाखवला तो विश्वास विशाल रावतेने 7 ठरवला आहे. विकेटसुद्धा मिळवली आहे आणि धावासुद्धा कमी खर्च केल्याच्या षटकामध्ये. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत, 1 विकेट त्याच्या नावावर आहे. गुड बॉलिंग फ्रॉम विशाल. समोर एक्झिक्यूट केलाय आणि क्रॅकिंग शॉट. आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक इन लास्ट बॉल. आणि धावसंख्येचा वेग वाढला, धावसंख्या जाऊन विसावली धावफलकावरती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 71 धावा धावफलकावर आणि 72 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय सामना जिंकण्यासाठी. थँक्यू. तर मी विनंती करतो आमच्या एवन जोडीला आपण शुभ सन्मान करूया. काप्रबादेव तांडेल मंडळ अध्यक्ष जयसिंग पाटील
वेहळे यांचा शुभसन्मान करण्याची विनंती आमच्या एवन जोडीला करतोय. त्यांच्या समवेत शरदजी पाटील, सुखदेवजी गायकवाड आणि सत्यवानजी माई हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. तुकारामजी पाटील यांचं नुकताच इथे शुभागमन झालं आहे. आमच्या एवन जोडीचे निलेश पाटील यांचे पिताश्री, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर शुभसन्मान होतोय. जयसिंगजी पाटील वेहळे यांचा शुभसन्मान आमचे एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभसन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर शरदजी पाटील यांचा देखील शुभसन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा शुभसन्मान या व्यासपीठावर संपन्न होताना आपण पाहू शकता. तदनंतर सुखदेवजी गायकवाड यांचा देखील शुभसन्मान या व्यासपीठावर होतोय. एवन जोडीचे एवन शिलेदार निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभसन्मान होताना. तर मी सुकेजी डाकी यांना विनंती करतोय आपण सत्यवानजी माई यांचा शुभसन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आमच्या एवन जोडीची खास मान्यवर मंडळी आहेत. सत्यवानजी माई, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे आभार. बोलूया टॉस कडे. यस, टॉस होने जा रहा है. धनेश कप की विजेता टीम सौराठ डोले निवृत्ति मगर फैम टीम है और उनके साथ NR बोरपाड़ा शंकर खारिक फैम टीम है. इन दोनों के बीच में टॉस होने जा रहा है और देखना आतिश गोडविंदे बनाम बिंदास लसने. इट्स ओवर टू संदीप मोरे. तर मी विनंती करतोय जयसिंगजी पाटील, शरद पाटील आणि कृष्णा पाटील आणि महेश पाटील या चार मान्यवरांना विनंती असेल आपण हायड्रोलिक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर डोहले संघाचा कर्णधार आपण या, बोरपाडा संघाचा कर्णधार आपण या. तैयार हो जाइए अगले मुकाबले के लिए. शंकर खारिक फैम टीम SS के ब्रिक्स के NR बोरपाड़ा और सौराठ डोले निवृत्ति मगर फैम टीम के बीच टॉस होने जा रहा है. बंटी छिलके भी हमारे बीच में है. आपका भी हार्दिक स्वागत है. शंकर खारिक टेलीविजन सेट पे देख रहे हैं, आपका भी स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत. कपिल पाटील फाउंडेशन, एवन जोडी आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केंद्रीय पंचायत राज मंत्री माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहू शकता. टेनिसचा हा विश्वचषक अंजूर भिवंडी येथून सुरू आहे. तर आज 1 मार्च. विनंती असेल आमच्या पाहुणे मंडळींना आपण यावं. आमची GTC टीम खूप अपार मेहनत घेते. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूब आणि बऱ्याचशा केबल वाहिन्यांवर ही स्पर्धा लाईव्ह जाते. NR बोरपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट्स डोळे असा हा सामना आजच्या रजनीमधील पहिला सामना. आणि तदनंतर आपण
एका बाजूला फुंडे उरण या संघाला पाहणार आहोत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा. तर आमचे अंजूर गावचे जावई महेशजी पाटील, कृष्णा पाटील, आमच्या एवन जोडीचे मित्रपरिवारातील कासारोडोली या गावचे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये त्यांचं शुभागमन होतंय. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स रुपेश मडवी, आपण एवन जोडीशी संपर्क साधायचे. तर टॉस होतोय. बोरपाडा संघाचा कर्णधार कॉल करतोय. साहेब असा कॉल. एवन जोडी असा कॉल येतोय. तर स्वराज्य स्पोर्ट्स डोहाळे संघाचा कर्णधार टॉस जिंकताय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एकंदरीत आपण पाहतोय की वातावरण बोधलेलं आहे, सूर्य अस्ताला गेला आहे, सायंकाळचं सत्र आहे. आता रजनी आपण फ्लडलाईट मध्ये खेळणार आहोत, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल येणार बोरपाडा संघाला? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय, कसं वाटतं आमच्या एवन जोडीचा हा एवन चषक? खूपच चांगलं आयोजन असतं आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिल्या त्याबद्दल दादांचं अभिनंदन करतो. धन्यवाद, ऑल द बेस्ट. तर बोरपाडा संघाचा कर्णधार टॉस जिंकला असतं, काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण निवडलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. बोरपाडा संघ किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. काय वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन आमच्या केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा बोलबाला जो सुरू आहे, कसं वाटतं एकंदरीत प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर? खूप चांगलं आयोजन केले आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट, थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय स्वराज स्पोर्ट्स डोहाळे संघाने आणि प्रतिस्पर्धी संघ येणार बोरपाडा या संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समोरच्या कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत प्रसाद परब, सिद्दीक भाबे, ओमकार शेट्टे, अजय घरत, सुभाष धुमाळ. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे जी. लौट चलते हैं दोस्तों केंद्रीय राज्य मंत्री चषक की खूबसूरत रात वाली दुनिया में, शाम वाली दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत. गेंदबाजी कर रहे हैं सदू पाटिल को देखकर जिम्बाब्वे के हेनरी ओलंगा की याद ताज़ा होती है. बालों का कलरफुल कलर, बढ़िया गेंद और बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर और 22 के 4 रन. बहुत नाराज है सदू पाटिल जिस तरह से इस गेंद पे चौका गया है. सुभाष धुमाल, तालुका क्रिकेट में सिर्फ खेल नहीं मशहूर है, बाल भी मशहूर है. बहुत से ऐसे क्रिकेटर्स हैं जिनकी जुल्फे देखने लायक होती हैं. सदू पाटिल सामना करेंगे मालवाड़ी के सामने. 72 रनों का लक्ष्य है. पिछला भी मैच 72 का था, लेकिन ना ओपन में सत्ता ना क्लोज में दूरी. लेग स्टंप को छोड़ती भी गेंद दूसरे मोहल्ले में चले गए वाइड. अंपायर अजीम अब्दुल्ले हमसे जुड़ चुके हैं. आपका भी इस्तेकबाल है. 1 रन से स्कोर 10 पे पहुंचा. अगला मुकाबला धनेश कप की विजेता सौराट डोले शंकर खारिक फेम टीम एनआर बोरपाड़ा के सामने. स्लॉक किया है, गेंद चली गई है साइड स्क्रीन के ऊपर. 6 रन. कपिल पाटिल केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैदराबाद. कपिल पाटिल. 1 ओवर की समाप्ति के बाद 2 गेंदें बची है. सोनिका माता मालोडी का करारा जवाब. 16 रन हो चुके हैं. इसे कहते हैं फ्लाइंग रिप्लाई. अगदी बरोबर. टिट फॉर टॅट असंच उत्तर देताना आपण बघतोय सोनिकामाता मालुडे या संघाला. मागील फटका अतिशय सुरेख होता, ओव्हरफिक चेंडू होता आणि पिकअप शॉट लवकर चेंडूला फिक केलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका. सदू फिर से गेंद को खेल दिया है. ऑफिस टॉस. 6 रन. दिल्ली
दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब पहली ओवर में अपने टीम के लिए दिल्ली दूर करते हुए सदू पाटिल. एक ही आदमी के लिए दिल्ली दूर नहीं है, वह सम्मानीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब. ऑफिस टॉस खेला था, कलाइयों के बलबूते पर गेंद सीधी लोक नेते दीबा पाटिल स्टैंड में जाती हुई. आणि दोन्ही फटके रावते याचे लोकनेते स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अच्छी वापसी, वाइड यॉर्कर, बल्ले की जड़ से शॉर्ट कवर्स में 1 रन बनता हुआ. महंगा ओवर खत्म हुआ सदू पाटिल का, जिसमें उन्होंने 23 रन दे डाले. 1 ओवर में 23 हुए, 5 में 49 चाहिए. ये देखिए झंडे लहराते हुए भारतीय जनता पार्टी के तेज हवाएं बह रही है. सारा इंटरप्राइजेस स्टैंड, लोक नेते दीबा पाटिल स्टैंड को अब दिखाया जा रहा है. गजब का टेलीकास्ट, फ्लड लाइट ऑन हो चुकी है. और सुभाष, आज अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में क्या कुछ हुआ है? नक्कीच मित्रांनो, आज महाशिवरात्री आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महाशिक्सर ठोकणारा फलंदाज अर्थात बुम बुम शाहिद आफ्रिदीचा आजच्या दिवशी 1980 मध्ये जन्म झाला होता. आणि जर भिवंडी टेनिस क्रिकेटचा विचार करायचा झाला तर आजच्या दिवशी मानकुलीचा फलंदाज दिपेश माली यांनी हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर महाषटकार ठोकण्याचा विक्रम केला होता सुरज जोशी याच्या गोलंदाजीवर. 2016 मध्ये ही घटना घडली होती आजच्या दिवशी भिवंडी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. इस मरतबा छोटी बैकलिफ का इस्तेमाल, रन पूरा करते हुए. वो जो सिक्सर मारा था सूरज जोशी को, वो अभी तक का सबसे लॉन्गेस्ट सिक्सर है, क्योंकि बिल्डिंग के 20 फीट ऊपर से वो शॉट देर रात 9 बजे मारा था दबंग दीपू ने. और ये आपने सही कहा, उस ऐतिहासिक कप बालाजी कप 2016 की बात है जिसमें 87 नो बॉल का रिकॉर्ड बना था. राइट आर्म ओवर द विकेट, कट किया है, गेंद बैकवर्ड पॉइंट पे, बहुत ही खूबसूरत शॉट, 4 रन. मालोडी के बल्लेबाज लगभग मालगाड़ी नहीं एक्सप्रेस में बैठ गए हैं. तेज बल्लेबाजी, राइट आर्म ओवर द विकेट आते हुए. इस मरतबा गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया, बढ़िया फील्डिंग, शॉर्ट थर्मेन पे अपने टीम के लिए 3 रन बचाते हुए क्यूनी के फील्डर अक्षय. 1 रन से स्कोर 29 पर. बहुत ही करारा जवाब दिया जा रहा है मालोडी की तरफ से. अगदी बरोबर, कारण 12ची सरासरी असताना चांगली सुरुवात आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धावा होत नाहीत, तर धावा जणू काही वाहत आहेत. प्रसाद परब साहब तमाम A1 जोड़ी के कप में हमारे साथ रहे, पहले से आज तक जितने भी कप हुए. सुई चीट की कोशिश, और ये देखिए यहाँ फिर भी रन बनता हुआ. लेकिन क्या सुभाष, आपको लगता नहीं कि रन सीधे बल्ले से निकल रहे हैं? घी सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ा किया जा रहा है. अगदी बरोबर, सरळ बॅटने फटके येत आहेत, मात्र इथे प्रयोग करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय आणि न समजण्यासारखी गोष्ट आहे. बिल्कुल, कभी कभी होता है नाच ना जाने आंगन टेढ़ा. आपको अगर नाचते नहीं आता है तो आप आंगन को टेढ़ा नहीं कह सकते. लेकिन बहुत बढ़िया रिप्लाई मालवडी का. इस मरतबा टर्निंग विद द कॉर्नर, फाइन लेग पे खराब फील्डिंग, आप जाके हाँ ना चलती हुई और आखिरकार 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 32 रनों पे पहुंचा है. ओवर नंबर 2 चल रहा है. इसके बाद धनेश कप की विजेता निवृत्ति मगर फैम टीम
स्वराज स्पोर्ट डोले बनाम शंकर खारिक फैम टीम NR भोरपाड़ा के बीच में मुकाबला। NR स्वराज डोले वन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट। निकल के मारा, मोटा सीरा गली में बच गए वहां पर बैट्समैन। मैं तो अक्सर कहता हूं गली महबूब की हो या गली क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है, बैट्समैन बच गए वहां पर। अगदी बरोबर, जीवदान मिळतं फलंदाजाला आणि धावसंख्यावरून पाहतो धावफलकावर 33 धावा, 33। शुभा धुमाल केंद्रीय मंत्री चषक को हर रोज यूट्यूब पर 3 लाख से ज़्यादा लोग देख रहे, ये इसकी सफलता का राज है। अगर हम टेलीकास्ट तमाम चैनलों पे बंद कर दे तो ये तादाद 15 लाख तक जा सकती। अगदी बरोबर आहे, कारण अगदी पहिल्याच दिवसापासून या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। मैदानावरून तेवढेच प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत। काफी लोग पूछ रहे हैं कब है सितारों की जंग, कब है बेस्ट वर्सेस बेस्ट। तो बेस्ट ऑफ रायगढ़ वर्सेस बेस्ट ऑफ ठाणा 3 तारीख की रात 8 बजे देखना ना भूलिए। सबसे बड़ी बात है कि भिवंडी का क्रिकेट कितना ऊपर गया है। ठाणा की किसी भी टीम में देखिए 5 खिलाड़ी तो भिवंडी के रहते हैं। भावेश पवार तो इंडिया 11 में भी रहेंगे। अक्षय पाटिल को लगाया गया है मोर्चे पे। सदू पाटिल महंगे साबित हुए थे। विकेट की तलाश यहां पर केवनी को। रुपेश काटे पीछे चले गए, हवा में खेला, सीधा फील्डर के हाथ में, पहला झटका लगता हुआ मलोडी टीम को। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से हमें ये सूचनाएं जो हम दे रहे हैं, इस वक्त आवा पाटिल साहब ने सुरई के मालोडी की टीम को ऑल द बेस्ट कहा है, क्योंकि मालोडी की टीम में उनके साड़ू खेल रहे जो सुरई के, और कहते हैं कि हमजुल्फ, उर्दू में साड़ू को कहते हैं हमजुल्फ। आपका स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हितेश चौधरी। इस मर्तबा ऊपर लगी है, खाली क्षेत्र है, पीछे से खिलाड़ी आए हैं, 1 रन बनता हुआ स्कोर में। सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी का स्कोर 34 रन 1 विकेट। लक्ष्य कर है उनके सामने 72 रनों का। इसके बाद बड़ा मैच, धीरे धीरे दर्शक पैक होते हुए। शंकर खारिक फैम टीम बनाम निवृत्ति मगर फैम टीम। रुपेश जादव भी उस टीम को काफी सहयोग करते हैं। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक नहीं खेला, डॉट गेंद। लाइन बिलोंग्स टू अंपायर। कहा जाता है लाइन अंपायर को बिलोंग करती है, चाहे तो अंपायर वाइड दे चाहे तो ना दे, लेकिन देखिए बल्ला तो घुमाना चाहिए। ये देख सकते हैं हम, बेस्ट ऑफ रायगढ़ वर्सेस बेस्ट ऑफ ठाणे, सुपर फ्राइडे 3 तारीख रात 8 बजे। फुल टॉस गेंद, बहुत ही करारा स्ट्रोक है। पहले बाउंस पे गेंद काऊ कॉर्नर से जाती हुई 4 रन। केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी। आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके। देखिए एनआर का नाम और नरेश माली का नाम ना है,
क्योंकि एनआर को सबसे पहले 2006 में लॉन्च किया था, मेयर कप 2006 में नरेश माली ने, और लॉन्च क्या किया था, कप ही जीत लिया था एनआर ने। तो शंकर खारिक और नरेश माली फैम टीम एनआर बोरपाड़ा। नरेश माली आपला भी सर स्वागत है। खेल की शुरुआत, गति परिवर्तन, बढ़िया गेंद। अब क्यों नहीं भी जी जान तोड़ कोशिश कर रही है मैच में आने की, हालांकि मजबूत स्थिती है मालोडी की। अगदी बरोबर. केवणी संघाने आता मात्र कंबर कसलेली आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार जरी खर्च केला असला तरी चांगले गोलंदाजी अक्षय पाटील हाताळतोय. स्वर्णगंगा दीपेश रुपेश मडवी, बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले की जड़ से खदेड़ा, शॉर्ट लेग पे कोई रन नहीं। बढ़िया ओवर खत्म किया यहाँ पर गेंदबाज अक्षय पाटिल ने। 3 ओवर की समाप्ति, रन बने 38, और यहाँ से 3 ओवर में कितने चाहिए? मैच बराबरी पे अब। ड्रिंक्स इंटरवलला ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ये देखिए 18-34 का इक्वेशन, और लगता है ये मैच बहुत ही कट टू कट जाएगा। अगले दौर में क्या होता है, आइए सुनते हैं कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल से। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. हाँ, बहुत अच्छा याद दिया आपने। आज ही के दिन जो दीपेश माली ने सिक्सर लगाया था, हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे लंबे सिक्स का रिकॉर्ड शाहिद अफरीदी के नाम है, 151 मीटर. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी 1980 मध्ये बोंबोम शाहिद आफ्रिदी याचा जन्म झाला होता, ज्याने 158 मीटरचा षटकार दक्षिण आफ्रिकेमध्ये ठोकला होता. आज 1 मार्च आहे. नहीं, मेरे ख्याल से 1 ये आप देख सकते हैं द बिग शो मैच, वॉर ऑफ टाइटन्स। स्कॉट देखिए ठाणे का, शाहिद शेख, जयेश पाटिल, भावेश पवार, विवेक शेलार, भूषण पाटिल, विकी भोईर, केतन मात्रे, पवन केने, रवि बुंबक, दीनू कामले, हिमांशु पाटिल, दीपेश माली, बिलाल शेख, अयूब शेख। ये स्कॉट है रायगढ़ का, किरण पवार, उस्मान पटेल, योगेश पेनकर, आकाश तारेकर, पंकज जादव, रजत मुंडे, करण मडवी, बंटी बद्रिके, प्रसन्न पाटिल, मनीष शर्मा, अक्षय पवार, विश्वजीत ठाकुर, मनीष तात्रे, मयूर वाघमारे, अंगद पाटिल, करण घनसोलकर, दुहित मात्रे और विशाल जीतेकर. म्हणजे इथे मयूर वाघमारे विपक्ष भावेश पवार हा बॅटल पाहायला मिळेल. और विश्वजीत ठाकुर बनाम अलीमगढ़ एक्सप्रेस. ये आप देख सकते हैं क्या चमक रहे हैं आज संदीप मोड़े. अठरा चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी मालुडी या संघाला. यावेळी सुरेख चेंडू, फक्त एकच धाव. क्योनी का पलटवार, क्या बॉलिंग हो रही है, जड़ में गेंदबाजी हो रही है, और बैट्समैन को रन बनाना मुश्किल हो रहा है. लाइट क्या जल गई, मानो किस्मत चमक उठी है क्योनी की. अगदी बरोबर, कारण पहिला आणि दुसरा षटक थोडासा मागडा ठरला होता, त्यानंतर तिसऱ्या षटकापासून वापसी केलेली आहे ती केवणी या संघाने. गोलंदाज अमित पाटील. यावेळी अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लाइस केलेला आहे, चेंडू जातो या थर्ड मॅन रिझन कडे, सीमा पार चौकार. बैड डिलीवरी इंडीड. हाफ ट्रैकर, लॉन्ग ऑफ डिलीवरी, goes his back foot and sliced as ball over the backward point. No chance to the backward point fielder, racing all the way to the squarish third man boundary for 4. शुभा धुमाल, ये ट्रेंड बहुत अच्छा है. हर टूर्नामेंट में अलग गाना रहता है, हर लीडर के लिए अलग गाना, खिलाड़ी के लिए. वो दिन दूर भी नहीं, आप पर भी एक गाना बन जाए. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा येतोय.
आणि कदाचित बाबे सर आपल्यावर लवकरच गाणं प्रदर्शित होईल. अमित पाटील यावेळी फुलटॉस चेंडू होता. चेंडूला समोर खेळलेला आहे लॉंग ऑन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फिल करून फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव. सिंगलवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 45 धावा. 15 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे मालुडी संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही फलंदाजाला. खरं तर समोर खेळला होता मात्र इथे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक थोडंसं संघर्ष करताना दिसतोय आणि तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळते धावा पूर्ण करण्याची. मैच अभी बहुत ही फंसता जा रहा है. 14 गेंदे 25 रन, ये जो समय रहता है, हालांकि अभी तो ब्राइट लाइट हुई है, जब डिफ्लेक्ट लाइट रहती है और फ्लड लाइट, तो उसका जो मिक्सिंग समय रहता है उस टाइम बॉल को साइड करना थोड़ा मुश्किल हो जाता है. अगदी बरोबर. चेंडूवर नजर नक्कीच त्यावेळी ठेवणं थोडंसं अवघड होतं फलंदाजांना आणि त्याचंच कारण टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय. शॉर्ट कव्हरेजमध्ये चेंडू स्वतः अडवतोय मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 48 धाव. इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. दूरवरच्या टोकाकडून अमित पाटील गोलंदाजी हाताळतोय. यावेळी लॉरफुल टच चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावफलकावर 49 धावा. 2 ओवर में अब 23 रन चाहिए और ये जो अगला ओवर है शुभा धुमाल, ये मैच की दिशा और दशा दोनों तय करेगा. या तो मैच किसी एक तरफ झुकेगा और ऐसा भी हो सकता है जहां दोनों टीमें खरी हो, आखिरी ओवर में वहीं खरी नजर आए. अगदी बरोबर आपण उल्लेख केला. या षटकामध्ये दिशा आणि दशा या मॅचची अस्पष्ट होईल आणि हा षटक दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर जास्ती धावा आला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दबाव वाढेल आणि या षटकामध्ये जर निर्धाव चेंडू गेले, कमी धावसंख्या पाहायला मिळेल तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढेल. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे सोनिकामता मालोडी संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन अक्षय पाटीलला कायम ठेवलेलं आहे, ज्याने या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी समोर केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय लॉंग ऑन रिझनमध्ये. क्विक कॅप फेक आणि फक्त एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलेलं आहे. केवली संघाच्या क्षेत्ररक्षकांचा गोलंदाजांना चांगली साथ क्षेत्ररक्षक देत आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र बिमारनो 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील. हे पंचांचा बिमारनोचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्री टी असणार आहे. 2 धावा दरम्यान धावफलकामध्ये ॲड केल्या जातील आणि या 2 धावेने मालुडी संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 52 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये अजून 20 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू फ्री टी असणार आहे. पुढील सामना मित्रांनो आपण पाहणार होता. एका बाजूला स्वराज्य 11 डोहले तर दुसऱ्या बाजूला येणार बोरपाडा. या 2 संघामध्ये दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि धनेश 11 आयोजित चषकामध्ये डोले संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. यावेळी मोठा फटका, लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँडच्या वरून हा षटकार. बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. आहे जनतेचा तोर
जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब. या षटकाराने थोडासा दबाव आला होता फलंदाजी करणाऱ्या संघावर. तो दबाव मात्र थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे, कारण समीकरण आपण आता पाहू शकता. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 58 आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तेच चित्र तेच दृश्य पुन्हा एकदा त्या स्टाईलमध्ये हा फटका षटकार. हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. क्या बल्लेबाजी हो रही है, क्या बल्लेबाजी हो रही है. 2 पे 2 सिक्सर लगे हैं. पड़ला भारी होता हुआ इस वक्त मलोडी टीम का इस मैच में. बहुत ही सुहानी शाम आप सभी के नाम. बहते हुए अशकों की रवानी नहीं लिखी. मैंने कभी गमे इजरा की कहानी नहीं लिखी. जिस दिन से तेरे हाथ से छूटा है मेरा हाथ, उस दिन से कोई शाम सुहानी नहीं लिखी. क्या बात आहे बाबी सर. यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. तो ते एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने धावसंख्या वाढते. पासष्ट धावा, 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र समीकरण सोपं होत आहे ते मालोडी संघासाठी. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आपण पाहतोय. चेंडू कॅरी करू शकला नाही आणि चेंडू निघून जातोय. लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार चौकार. बहुत अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. विकेट कीपर ने बिना रिसेप्शन के ही तोहफा दे दिया. अगदी बरोबर. यष्टीरक्षकाने चुकी केलेली आहे आणि चुकीला माफी नाही. आता मात्र फक्त इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे मालोडी संघाला सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण आपण पाहतोय. 7 चेंडू शेष आहेत आणि 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे पूर्णपणे. आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय तो मालोडी या संघ, कारण इथून फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. यावेळी मात्र विजयी फटका आणि हा चेंडू जातो या सीमा पार षटकार आणि केवनी संघ ही या स्पर्धेबाहेर. अभिनंदन मालोडी टीम, आपको ये जीत मुबारक हो. हार्ड लक केवनी. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ चलते हैं, क्योंकि अगला मुकाबला क्लैश ऑफ टाइटंस होने जा रहा है. निवृत्ति मगर फैम टीम धनेश कप कुक्से की वाशेरी की विजेता टीम सौराट डोले बनाम NR बोरपारा शंकर खारिक और नरेश माली फैम टीम. तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की, 1 विकेट भी लिया और 30 रन बनाए. वो है विशाल रावते इज द मैन ऑफ द मैच. हम आपको मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए लेने जा रहे हैं VIP डाइस पे. दमदार आवाज संदीप मोड़े के पास. थँक्यू व्हेरी मच सिद्दीक जी भाबे.